हम बने तुम बने, हम बने तुम बने. हा रेहा, हा पोचलात लालबागला नीट? त्रास नाही ना दिला भाऊ मामाला जाताना? बरं ऐक ऐक, सई आणि पार्थ लहान आहेत दोघही, हट्ट करतील आजीकडे, तू मोठी आहेस हा, नीट लक्ष दे. हो 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 हो, नाही देते सूचना काही. हा बरं हे बघ, मी किंवा तुलिका तुम्हाला घ्यायला उद्या येऊ. हा ओके, मजा करा, हॅव फन, बाय. काय हर्षू, would you like to go on date with me? डेट? Yes. प्लीज नाही म्हणून, प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, खूप दिवसांनी अशी संधी मिळाली आहे. रेहा पण घरी नाहीये. फॉर अ चेंज तुला आत्ता काही काम नाहीये, मला तर नसतंच. मस्त बाईकवर बसून दूर कुठल्या तरी शांत एखाद्या हॉटेलमध्ये जाऊया. रोमॅन्टिक म्युझिकच्या बॅकग्राऊंडवर एकमेकांना आईस्क्रीम फालुदा भरूया. आणि तिथून बाहेर निघताना ना असे हार्ट शेपचे 2 बलून्स घेऊया आणि तलाव पाळीवर बसून मस्त गुलुगुलू गप्पा मारूया. प्लीज प्लीज प्लीज. असलं काही मी करणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. गुलुगुलू गप्पा कॅन्सल, ते आपण घरी येऊन करू. हा हरकत नाही. चल 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 चल. मकरन, हे तुम्हा पुरुषांचं बरं आहे, बाहेरनं भटकून आला की पडलात घरात ओळख. आम्हाला कामं असतात घरी. अरे यार, कामं रोजचीच आहे ना हर्षदा. प्लीज चल ना, नाही नको म्हणूस ना. चल ना चल ना. नको रे, आज काय माहितीये ना? एक्झॅक्टली, म्हणून तर म्हणतोय. अगं ते निमित्त आहे ना, आणि रेहा पण घरी नाहीये. प्लीज मस्त रोमॅन्टिक डिनर. प्लीज प्लीज प्लीज. नको 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 ना. अरे सगळी हॉटेल्स फुल असतील माहितीये, आपण ताटकळत उभे राहू दरवाजात. 1 मिनिट, मी टेबल आधीच बुक करतो. हा हवं तर मेन्यू पण बुक करतो, म्हणजे अगदी स्टार्टर पासून ते फालुद्यापर्यंत सगळं. फालुदा कॅन्सल करू, हरकत नाही. चॉकलेट आईस्क्रीम विथ ब्राउन हनी नूडल्स किंवा सिझलिंग चॉकलेट बाउल. हा चालेल, हरकत नाही. तू म्हणशील ते करू. चल 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 प्लीज चल चल. प्रिय, माझ्या मनात उचंबळून येणाऱ्या प्रेमाच्या लाटांची अशी अवहेलना करू नकोस ग. माझ्या सैर भैर झालेल्या मनाला प्रेमाची साथ दे. माझ्यासोबत डेटवर चल ना प्रिय. चलशील ना? चल. तुलिका, मी जरा पेशाकडे चाललोय, मला पटकन 1 कप चहा करून देतो. चहा रेडीच आहे, मी गाळते. काही नाही आप्पा, आईंच्या सारखा चहा झाला बहुतेक. छान. काय? अरे तुझं वय काय, जागा काय? नाही ते मी लहानपणी काढायचो ना असे आवाज, तर म्हटलं परत एकदा ट्राय करून बघूया जमतंय का आपल्याला. या वयात तुला जे जमतं ते कर. लहानपणी जे जमत होतं ते आता करून करणारच काय तू? सॉरी ना. अरे काय सॉरी, काय सॉरी? आतापर्यंत तुम्हाला 69 वेळा सॉरी म्हणालास. एक एक आहे ना शपथ. हसतेस काय तू तुलिका यार? अरे हसू नको. अरे तू, अरे आप्पा जर का इकडे होते तर मला सिग्नल द्यायचास ना. नाही का, मी तुला लालबागला भेटायला यायचो त्यावेळेला अण्णा घरी असले की तू मला कसा सिग्नल द्यायचीस, तसा सिग्नल द्यायचास ना आता. पण काहीतरी काय बोलतो, तेव्हा सगळं वेगळं होतं. आता आप्पा इथे तोंडावर होते माझ्या. मग काय झालं? मग काय झालं? काय त्यांच्यासमोर कशी चिट्टी वाजवणार? आणि तू पण नॉर्मल आवाज द्यायचास ना, काय चुचू चुचू. त्याला कारण तसंच आहे. काय? मुलं खूप दिवसानंतर गेलेत लालबागला, तर म्हटलं तुला विचारावं सिनेमाला जाऊया का, ते सुद्धा एकदम जुन्या स्टाईल मध्ये. आणि म्हणून तुलिका, ऐक वहिनी, बरं झालं तू आलीस. ऐक ना, भेंडीची भाजी करून ठेवली, कणिक मळून ठेवले. तू फक्त आई अप्पांसाठी गरम गरम चपात्या करशील आणि खिचडी लावशील. आम्ही बाहेर जातोय जरा.
तुम्ही पण? म्हणजे तुम्ही पण बाहेर जाताय? अगं मकरन म्हणाला की आपण जेवायला जाऊया बाहेर दोघे. तेच तर सांगायला आले होते. पण एवढं काही नाही ग, आमचं काही म्हणजे तुमचं काही अर्जंट काम असेल तर जा ना तुम्ही. नाही नाही अर्जंट नाही, आम्ही पण हुंदडायलाच जाणार होतो. ते काय आज स्पेशल डे ना. सेम हिअर. जरा सेम हिअर. अगं आपण चौघही जर गेलो बाहेर जेवायला तर आई अप्पा एकटेच राहतील ना घरात. तेच ना, काय करायचं? चल चल, मी असं कसं त्या दोघांनाच एकटं घरी टाकून जायचं? मग काय, मागे नाही आपण त्या वास्तुशांतीला गेलो होतो, घरी परत आलो तर किती इमोशनल झालं. तेच ना, एवढं इमोशनल तर पहिल्या दिवशी पाळण्याघरात ठेवलेलं लहान मूल सुद्धा होत नाही त्याच्या आई बाबांना बघितल्यावर. ऍक्च्युली हे असं आई अप्पांना घरी थांबा सांगायचं ते सुद्धा मुलं घरात नसताना जीवावर येतं. मी काय म्हणते, तू आणि दादा तुमचं प्लॅन कंटिन्यू करा, मी आणि मल्हार थांबतो आई अप्पांजवळ घरी. काय बोलतो? हे बघ माझं ऐक, तुम्ही जाऊन या दोघं जण. अगं असं काय करते बहिणी, तुम्ही दोघं ऑफिसमध्ये बिझी असता, एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. आज मिळालाय तर कशाला चान्स सोडताय? कॅरी ऑन कॅरी ऑन. अगं उलट आम्हाला दोघांनाही ऑफिस मधनं येता जाताना गप्पा तरी मारायला मिळतात भरपूर. अरे तुम्हाला कुठे वेळ मिळतो? तुझा अख्खा दिवस घरची कामं करण्यात, मुलं सांभाळण्यात जातो आणि मल्हार फोनवर बिझी असतो. नाही नाही ऐक माझं, तुम्ही जाऊन या दोघं. काय रे मकरन, होय की नाही? हा हो आमचं काय, आम्ही परत सुट्टी मिळाली की जाऊ ना. अरे तसं नाही, पण आजच्या दिवसाचं एक असं वेगळंच एक महत्व असतं ना. हो पण अरे ते तुमच्यासाठी, आमचं काय, आमचं अरेंज मॅरेज. अरे म्हणूनच तर तुम्ही दोघं जाऊन या. आमचं काय याआधी भरपूर भटकून झालंय. काय आलतं? करेक्ट. तू माझं ऐक, तुम्ही जाऊन या दोघं जण. अरे बहिणी नको, दादा माझा आहे का, तुम्ही दोघं जाऊन या. अरे नाही तुम्ही जा ना. अरे नको, ऐक माझं, तुम्ही जाऊन. अरे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये खरंच, मला आणि तुला केलं, तू आणि बहिणी मस्त फिरू. शेवटी तुम्हाला महत्व आहे रे त्या गोष्टीचं, आमचं काय ते. अरे मी नाही. अरे यार तुला का समजा ना दोघांना. तू ऐक ना पण. अरे नको दादा, आम्ही बाईकवर एखादी राऊंड मारून येऊ ना इथला. त्याला काय अर्थ आहे का? त्याच्यात काय गप्पा मारायला? एवढे मोठे झाले, अजून काहीही फरक पडला नाही दोघांमध्ये. त्यांच्या लहानपणी आपण जेव्हा लग्नाला वगैरे जायचो ना, तेव्हा घरी बसून हे दोघं दंग घालायचे. आता हे चौघं मिळून गोंधळ घालतायत. मकरन, मल्हार, अरे काय चाललंय, काय झालं? एक मिनिट, असं ऐकलं नाही. अरे अरे काय चाललंय? काय कसली गडबड आहे एवढी? हे आपलं घर आहे का चौकातला कट्टा आहे? अरे बोला, कसला गोंधळ चाललाय? काय झालं? काही नाही, ऍक्च्युली आम्ही ते बाहेर जेवायला जायचं ठरवत होतो. अगं बाई काय सांगतो? मग जाऊया ना, मी तर तयारच आहे. नाहीतर कितीतरी दिवसात बाहेर जेवायला गेलोच कुठे सगळे मिळून. सगळे मिळून काय ग, तुला का जाऊया ना? हा जाऊया ना. हा मग चला ना, जाऊया. रेडी, मी आता तयार होऊन येते. आओ चला, आपण पटकन तयार होऊ. आलेच. आओ चला, हो या. हॅलो, या ना. पहिले या करणं दोघांचाही चान्स गेला. तेच ना, तुला काय गरज होती सगळ्यांनी जाऊया म्हणायची? अहो पण मी कुठे म्हणाले, तो मकरन तोच म्हणाला, मी नाही. तो कुठे काय म्हणाला? तू त्याला उसंत दिलीस तर काहीतरी म्हणाल ना. तो फक्त म्हणत होता की जरा बाहेर जायचा विचार करत होतो जेवायला, तर तूच आपली अगं बाई हो का, मग चला जाऊया सगळे असं म्हणालीस तू. असं झालं का? मग पण मी काय म्हणते, आता ठरवलंय तर जाऊया ना सगळे. अगं असं काय करते ग तू? जर हा दिन धरायचा ना, त्यांचे ते गेले असते बाहेर जेवायला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांचा जायचा काही प्लॅन होता का? अगं
त्यांचा सोड. माझा प्लॅन होता. काय? मग तू मला नेहमी म्हणतेस ना, तुम्ही मला कधी बाहेर नेत नाही म्हणतेस ना, म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मी एसी रेस्टॉरंट मध्ये एक टेबल बुक केलं होतं. अहो काय सांगताय? मग अहो मग हे आधीच बाहेर नाही का सांगायचं? अगं सरप्राईज कधी आधी सांगतात का? मी म्हटलं सगळ्यांच्या समोर तुला सरप्राईज द्यावं. कसं काय ना कसं काय सगळा घोळ घातलास तू. मी नाही, सगळा गोळ तुम्ही घातलाय. आता इथे म्हातारपणात मरण कधी येईल याचा भरोसा नसताना सरप्राईज देण्याची कसली वाट बघत बसताय? तू काहीही बोलतेस. नाही तर काय, सरळ सांगून मोकळं व्हायचं ना की आम्ही बाहेर जातोय म्हणून. चांगला चान्स आला होता जुने दिवस जगण्याचा, सगळं घालवलं तुम्ही. मी घालवला? तू पण म्हणजे अशी आहेस ना. बरं झालं, जाऊ दे, झालं ते झालं. आता काय करायचं ते बोला. आता काय करणार? एकदा त्यानं सांगितलं ना सगळ्यांना आपण सगळेजण जेवायला बाहेर जाऊ म्हणून. मग आता आम्हीच दोघं जण जातो हे असं सांगून बाहेर पडायचं? त्याला किती वाईट वाटेल. मग आता काय? एक काम कर, ते टेबल बुक केलंय ना ते कॅन्सल करतो. आता काय आली मोठी. कॅन्सलच करावं असं वाटत नाहीये. अरे त्यात काय एवढं? आता 2च्या ऐवजी पण 6 जण येतो म्हणून सांगतो ना. अरे असं कसं सांगायचं हर्षदा? हा त्यात काय, 4 खुर्च्या एक्स्ट्रा तर लावायच्या त्यांना. काय ते ऍक्च्युली मी कपलवाला टेबल बुक केलं. कपलवाला टेबल? हो अगं, मी जेव्हा टेबल बुक करायला फोन केला तेव्हा ते म्हणाले की आमच्या इथे आज स्पेशल दिवस असल्यामुळे रोमॅन्टिक असं डेकोरेशन असलेला कपलचा सेक्शन आहे, तुम्हाला चालेल का? मी हो म्हणालो. आता कसं वाटेल तिथे सगळे कपल्स बसले असतील आणि आपण 6 जण बसले. आई आणि आप्पांना किती ऑकवर्ड होईल. सगळे प्रेमाच्या गप्पा मारत असतील गुलुगुलू आणि आपण काय तर मुलांच्या भवितव्याबद्दल बोलत असू. ओके ओके ओके, केवढा त्रास करून घेतो. हे बघ, ऐक ऐक, तू कॅन्सल करते बुकिंग. आपण जवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊया ना चांगल्या. काय किती स्वप्न पाहिली होती मी. मस्त चांदण्या रात्री तसं बाल्कनीत बसून तू आणि मी एकत्र घालवलेला क्षण, आपल्या दोघांमधल्या प्रेमावर, तुझ्यावर मी अशी छान प्रेम कविता लिही. अरे मग आता एक काम कर ना, तू आई बाबांच्या प्रेमावर कविता लिही किंवा आप्पांच्या प्रेमळ ओरडण्यावर कविता लिही किंवा भावाच्या मैत्रीवर कविता लिही. यार हसते काय तू? अरे असं नको तर काय करू? तुला लगेच कोणी सांगितलं बुकिंग करायला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये? लग्न आधी कधी गेलोय का एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये? आपण मरीन ड्राईव्हवर बसून गप्पा टाकायचो, त्यातच पोट भरायचं आपलं. असं काही नाहीये. माझी खूप इच्छा असायची आणि भूकही लागायची, फक्त त्यावेळेला पैसे नसायचे माझ्याकडे तुला असं मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात की जेवण्यात की. म्हणून मला माहिती असायचं, म्हणून मी पण हट्ट नाही करायचे. 10 रुपयाचे शेंगदाणे खाऊन समाधान मानायचे. पण आजचा दिवस स्पेशल आहे ना तुला का? अरे आपल्यासाठी प्रत्येकच दिवस स्पेशल असतो. आपण कधी वाट बघितली का स्पेशल दिवसाची? आणि आई अप्पांना पण जरा चेंज मिळेल ना. ऍक्च्युली तुलिका, हा काय लाडात नको येऊस. दोघांचं बुकिंग कॅन्सल कर आणि 6 जणांचं टेबल बुक कर. समजा दादा, वहिनी, आई, अप्पा ह्या 4 जर का आपण हॉटेलमध्ये पाठवलं आणि आपणच जर का घरी कॅन्डल लाईट डिनर केला तर? फॅन्टास्टिक, ही आयडिया भारी आहे. काय मकरंद, म्हणजे आपल्याला वेळ मिळावा म्हणून आपण त्यांना असं. बरोबर आहे तुझं. पण आम्ही लहान असताना चाळीत आप्पा सुद्धा आम्हाला असं चणे शेंगदाणे घ्यायला पाठवायचे.
काही काय बोलतोस तू? सॉरी, पण ऍक्च्युली प्रेमात आणि युद्धात सगळं चालतं म्हणतात. हा हा नको 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 नको. दादा वहिनींना काय वाटेल? काही वाटणार नाही. दादा समजूतदार आहे. त्यांनी मला कितीतरी वेळेला तुला सिनेमाला घेऊन जाण्याकरता पैसे दिलेले आहेत. अरे तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता वहिनी आली आहे त्याच्या आयुष्यात. वहिनीला काय वाटेल? हे बघ तुलिका, तू जरा बरी ऍक्टिंग केलीस ना तर कोणाला काही वाटणार नाही. तू आपण सांग की मला बरं वाटत नाहीये. मला म्हणजे तुला. तू हे बरं आहे, प्लॅनिंग तू करायचंस आणि तोफेच्या तोंडी मला द्यायचंस. हे बघ, ती तोफ फक्त मुलांवर बरसते, सुनांवर नाही. नको रे, मला नाही पटत आहे. न पटण्यासारखं काय त्यात तुलिका? हे बघ, प्रेमात सगळं माफ असतं. प्लीज ना तुलिका, असं काय करते? काय सांगायचंय? ए मला ना अगदी कसं तरीच होते. आम्ही घरीच थांबतो, तुम्ही जाऊन या. माझं वाक्य होतं ना ऍक्च्युअली. आईला कसं कळलं? आई काय होतंय तुम्हाला? पोटात दुखतंय का तुमच्या? हा बाहेर खाल्लत ना आई काहीतरी? नक्की बघ. अगं दुसरं काय असणार आहे बघ. पण तू टेन्शन घेऊ नको, हे नेहमीच असायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन या बाहेर. काय? अरे हो, आम्ही थांबतो घरी, जाऊन येतो. यार मी उगाच टेबल कॅन्सल केला. मी पण कॅन्सल केलं टेबल. आता जायचं म्हणजे लाईनीत उभं राहावं लागलं ना. एक मिनिट. तुला असं म्हणायचं आहे का की आपल्या सगळ्यांसाठी तू टेबल बुक केलंय? हा नाही ते आप्पा ते कसं झालं आपा? काय झालं? नाही कळलं. तू म्हणतेस ना मी घोळ घालतो. अरे तुम्हाला दोघांना एकमेकांना विचारून टेबल बुक नाही करता येत? आता 2 वेगळ्या हॉटेलमध्ये टेबल बुक केलं तुम्ही आणि त्यातून आता आम्ही लोक येणार नाही. म्हणजे किती घोळ घालता? नाही तसं नाही अप्पा. तसं नाही. कसं? आता एकत्रित जाण्याच्या ऐवजी आपापल्या बायकांना घेऊन जा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये. आधी तोच प्लॅन होता अप्पा. म्हणजे आई म्हणजे काय झालं, मी आणि मकरंदनी बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला होता, पण नंतर कळलं की तुलिका आणि मल्हारी जेवायला बाहेर जात आहे. मग आता? अहो आई, आता म्हणजे तुम्हाला दोघांना घरात एकटं टाकून आम्ही सगळ्यांनी कसं बाहेर जायचं, ते पण जोडीने. म्हणून मग कुणीतरी घरात थांबावं, कुणीतरी दोघांनी जावं असं आम्ही ठरवत होतो. तर कुणी थांबावं आणि कुणी जावं ठरवता ठरवता तुम्ही आलात तोपर्यंत. मी म्हंटल ना तुला. अरे तुम्ही जर जाणार होतात तर सांगायचं नाही इकडे. मी पण एक टेबल बुक करून ठेवलं होतं. काय? तुम्ही सुद्धा टेबल बुक केलंय? अरे हा म्हणजे हा ही सुधा म्हणते ना नेहमी आपल्याला की तुम्ही मला कुठे बाहेर घेऊन जात नाही म्हणून वगैरे. म्हणून म्हटलं मग मी आज जेवायला घेऊन जाईल तिला बाहेर. अच्छा. पण अप्पा तुम्ही आजच का हो टेबल बुक केलं? हा का हो? म्हणजे आजच का हो आप्पा? आज म्हणजे अरे मला पण आज तुमच्यासारखी सुट्टी घ्यावीशी वाटली. सुट्टी? कसली सुट्टी? हा म्हणजे आज सई, रेहा, पार्थ लालबागला गेले म्हणून तुम्हाला कशी अचानक पालकत्वाला टाइम प्लीज म्हणून सुट्टी घ्यावीशी वाटली. तसं आम्हालाही वाटलं की आज पालकत्वापासून सुट्टी घ्यावी आणि रमावं पालक होण्याच्या आधीच्या आठवणी, म्हणजे गोड आठवणी. वा आप्पा, हे बोलून ना तुम्ही आमच्या मनातला सगळा गिल्ट पुसून टाकला. कसला लेट? सगळा म्हणजे मुलं घरी नसताना फक्त आम्ही दोघांनी जेवायला बाहेर जाण्याचा, किंवा तुम्हाला घरी ठेवून आम्ही सगळ्यांनी जेवायला बाहेर जाण्याचा, किंवा मग सगळेच जाणार आहेत बाहेर असं ठरल्यानंतर आम्ही दोघांनीच फक्त घरात राहण्याची कारण शोधायचं. म्हणजे तुमचा सुद्धा तोच प्लॅन होता? तुमचा सुद्धा म्हणजे
तुझाही तोच प्लॅन होता. हो म्हणजे सॉरी अप्पा. अरे सॉरी काय त्यात, आमचा सुद्धा तोच प्लॅन होता. म्हणजे आपण उगाच गिल्ट घेत बसलो म्हणजे. अरे यात कसला गिल्ट घ्यायचा. हे बघ, जेव्हा पालक म्हणून जबाबदारी आपल्या खांद्यावर येते ना, तेव्हा मुलांचं करता करता एकमेकांना वेळ देणं जमत नाही. अशा वेळी आपल्यातल्या पालकाला टाइम प्लीज असं म्हणून बाजूला बसवून एकमेकांना वेळ देणं त्यात वाईट काय आहे. शेवटी ज्या प्रेमावरती संसाराचा डोलारा उभा असतो ते प्रेम अजून शिल्लक आहे की नाही हे आधेमध्ये चाच पडून बघायला नको का. आणि गरज वाटल्यास जोडीदाराला वेळ देऊन एकमेकातलं प्रेम आणखी घट्ट करायला नको का. सो गाईज, मुहूर्त टळायच्या आधी टाइम प्लीज. हर्षू, ए मी पण. तुलू, ईश्वर, अगं मला म्हणू तर दे. बघ आता आपण सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये जेवायला जाऊ. येस, चला. आणि पालकत्वाच्या जबाबदारीला टाइम प्लीज म्हणूया आणि प्रेमाचं नातं घट्ट करूया. येस. एन्जॉय. हे काय नाही म्हणजे फूड एन्जॉय करा असं म्हणतो मी. चला 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 चला. अरे दार दार दार. हो, मी आहे, सगळी काळजी घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.